आपल्या भारत देशात ग्रंथाची काही कमी नाही. त्याच ग्रंथामध्ये एक असा ग्रंथ आहे जो वाचल्यानंतर तुम्हाला 84 लक्ष पशुपक्ष्यांची भाषा समजायला लागते. हे तर सोडा, भूत प्रेत अतृप्त आत्मे यांची सुद्धा भाषा समजायला लागते. हाय का नाही भारी? संजय नार्वेकर यांच्या भूमिकेने गाजलेला महिलांच्या मनात काय चाललंय हे जाणणारा केदार शिंदे दिग्दर्शित अगबाई आरेचा हा मराठी चित्रपट तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल. या चित्रपटातील संजय नार्वेकरला त्या गावच्या कुलदैवतेच्या आशीर्वादाने अद्भुत शक्ती मिळालेली असते. पण जर अशी शक्ती तुम्हाला सुद्धा एखादं पुस्तक किंवा ग्रंथ वाचून मिळाली तर हाय का नाही मजा? आयडिया तर भारी आहे, पण अशी अद्भुत आणि अद्वितीय शक्ती मिळवायची असेल तर भावड्या रिस्क पण तेवढी आहे. ज्या ग्रंथाची आपण चर्चा करणार आहे तो असाच एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे निळावंती ग्रंथ. हा गूढ आणि आगोरी ग्रंथ नेमका कुठे मिळतो, तो कसा वाचायचा, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. निळावंती हा ग्रंथ वाचण्याच्या काही नियम व अटी असतात. त्या कोणत्या हे पाहण्या अगोदर तुम्ही पहिल्यांदा या यूट्यूब चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहता येतील. पहिल्यांदा आपण निळावंती हा ग्रंथ काय आहे ते समजून घेऊ. निळावंती हा फार प्राचीन ग्रंथ आहे. काही लोकांच्या मते ही एक दंतकथा आहे, तर काही लोकांच्या मते ही एक सत्यकथा आहे. प्राचीन काळापासून अनेक तंत्र आणि तंत्रविद्या जगाच्या पाठीवर चालत आल्यात. मानवी समाजापासून दूर लांब एकांतात गुहेत किंवा जंगलात बसून या साधना केल्या जातात. या साधना करून ज्यांना या बाबतीत गूढ ज्ञान मिळवता आलंय त्यांनी या बाबतीत ग्रंथ लिहून ठेवलेत. या ग्रंथात पृथ्वी, आप, वायू, तेज, अग्नी या पंचमहाभूतांवर विजय मिळवण्यासाठी, चित्रविचित्र गूढ ज्ञान मिळवण्यासाठी गुप्त साधना सांगितल्या गेल्यात. आणि अशाच गूढ ग्रंथापैकी हा प्रसिद्ध आणि रहस्यमय ग्रंथ म्हणजे निळावती ग्रंथ. आता हा ग्रंथ वाचायचा म्हणजे सोपं काम नाही. हा ग्रंथ वाचून ज्यांनी विद्या आत्मसात केल्यात किंवा या विद्या आत्मसात करण्याचा प्रयत्न केला त्यापैकी एकतर तो माणूस पूर्णतः यशस्वी झालाय किंवा हा माणूस पूर्णतः वेडा तरी झालाय. या निळावती ग्रंथातील तंत्रमंत्र जर सिद्ध झाले तर तुमच्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य राहत नाही. पण ही विद्या आत्मसात करायचीच म्हटलं तर एकट्या दुकट्याचं ही काम नाही. त्यासाठी गुरुच्या मार्गदर्शनाखालीच निळावती ग्रंथ वाचावा लागतो आणि त्यानंतरच ही विद्या आत्मसात होते. म्हणजेच हा जगातील एकमेव असा ग्रंथ आहे जो एकटा माणूस वाचू शकत नाही. निळावती हा ग्रंथ एका रात्रीत गुरुसोबत मेलेल्या गरोदर स्त्रीच्या चितेला दिलेल्या अग्नीच्या प्रकाशात वाचावा लागतो. तरच या विद्या आत्मसात करता येतात किंवा होतात. एकतर हे पुस्तक वाचू नये किंवा कुणी सांगत असेल तर ऐकू नये असं म्हणतात. त्याचं कारण म्हणजे या पुस्तकाचे वाचन होताना अनेक निगेटिव्ह एनर्जी या तुमच्या भोवताली फिरू लागतात. आता आपण ही निळावंती कोण होती, तिने ही आगुरी विद्या कशी मिळवली, त्या विद्येच्या आधारे तिने हा ग्रंथ कसा लिहिला ते पाहू. निळावंती ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक कन्या. तिच्या जन्मावेळीच तिच्या वडिलांना गुप्तधन सापडते आणि एका झटक्यात ते श्रीमंत व्यक्ती बनतात. भाऊ बहीण नसल्यामुळे ती एकटीच तिच्या घरासमोरील अंगणात खेळत असते. अंगणात एकटीच खेळताना ती पशुपक्ष्यांचा आवाज ऐकत बसायची. एके दिवशी ती असंच अंगणात बसली असताना तिला कसला तरी आवाज ऐकू येतो. तिच्या जवळच असणाऱ्या 2 मुंग्या आपापसात बोलत असतात. त्या मुंग्या येणाऱ्या पावसापासून आपलं घर कसं वाचवायचं याची ती चर्चा करत असतात. त्यांचं संभाषण ऐकून तिला क्षणभर स्वतःवर विश्वासच बसत नाही. पण नंतर तिच्या लक्षात असं येतं की तिला त्या मुंग्या बोलणाऱ्या भाषा समजत आहे. जेव्हा ती त्या मुंग्याबरोबर बोलायला लागते तेव्हा त्या मुंग्या तिला इतर पशुपक्ष्यांची भाषा शिकण्याचा कानमंत्र देतात. त्यामुळे तिला सगळ्याच प्राण्यांची भाषा समजायला लागते. काही वर्षांनी निळावंती मोठी होते. तिचं लग्न लावून दिलं जातं. तिचे सासरे तिला न्यायला येतात. वाटाने जात असताना निळावंतीला एक मादी मुंगूस आपल्या आंधळ्या जोडीदाराला दृष्टी देण्याची विनंती करते. आपल्या दिव्य शक्तीने निळावंती एक लाल कापड देऊन त्या नर मादीला
नरमुंगसाच्या चेहऱ्यावर बांधायला सांगते आणि एका क्षणात त्या नरमुंगसाला दृष्टी येते. उपकाराची परतफेड म्हणून मुंगूस निळावंतीला गुप्त खजिन्याचा मार्ग सांगतात. तसेच एका नागमणी असलेल्या नागाला मारून खजिना तो मुंगूस निळावंतीला मिळवून देतात. खजिना मिळाल्यानंतर निळावंतीला अजून आपल्याकडे खजिना असावा असा नाद लागतो. एके रात्री निळावंती घरात झोपली असताना तिला जाग येते तर बाहेर लांब कुठेतरी कोल्ह्यांची कोल्हेकुई चालू असते. नीट लक्ष देऊन ऐकलं तर ते कोल्हे म्हणत असतात की नदीतून एक प्रेत वाहत येत आहे. त्या प्रेताच्या कमरेला कुबेराच्या खजिन्याची चावी आहे. हे ऐकताच खजिन्याचा मोह पडून ती निळावंती नदीकडे जायला लागते. नदीत तिला एक प्रेत वाहत आलेलं दिसतं. त्या प्रेताकडे जाऊन ती त्याच्या कमरेची पिशवी काढण्याचा प्रयत्न करते, पण भिजल्यामुळे त्याची गाठ तिला सुटत नाही. इतक्यात एवढ्या रात्री आपली बायको कुठे जाते, काय करते हे पाहण्यासाठी तिचा नवरा तिला पाठीमागून पाहायला येतो. झाडाच्या आड उभा राहून तो ते पाहत असतो. गाठ भिजल्यामुळे निळावंतीला त्या प्रेताच्या कमरेची गाठ सुटत नाही, म्हणून ती आपल्या दाताने ती गाठ सोडवण्याचा प्रयत्न करते. लांबून त्या नवऱ्याला आपली बायको ही प्रेत खाते असा गैरसमज होतो आणि या गैरसमजातून तो तिला मारहाण करतो आणि हाकलून देतो. आता निळावंती जंगलात भटकायला लागते. पशुपक्ष्याकडून भाषा शिकायला चालू करते. या पशुपक्षी आणि झाडापाल्यांच्या मदतीने ती भरपूर ज्ञान मिळवते. आपल्या या ज्ञानाचा लोकांना उपयोग व्हावा म्हणून ती एक ग्रंथ लिहायला चालू करते. ताम्रपटावर ती आपल्या ज्ञानाचा उपयोग करून ग्रंथ लिहिते आणि तोच हा निळावंती ग्रंथ. हा ग्रंथ वाचल्यानंतर पशुपक्ष्यांची भाषा समजायला लागते. स्वामी विवेकानंदाने हा ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच त्यांचं अकाली निधन झालं असा आपल्याकडे समज आहे. त्यामुळेच या ग्रंथावर बंदी देखील आली असंही म्हटलं जातं आणि म्हणूनच हा मूळ ग्रंथ किंवा त्याच्या प्रती आज भारतामध्ये उपलब्ध नाहीत. हा ग्रंथ नेमका कोणत्या शतकात लिहिला हे देखील स्पष्ट नाही, पण आजही काही लोक अमुक किंवा तमुक याच्याकडे हा ग्रंथ आहे किंवा या ग्रंथाची प्रत आहे असा लोक दावा करतात, पण या बाबतीत काही तथ्य वाटत नाही. आता या पशुपक्ष्यांची भाषा आणि गुप्त खजिन्याचा मार्ग शोधणारा निळावंती ग्रंथाबद्दल तुम्हाला नेमकी काय माहिती आहे, ही माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.